एक मिनिट. तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचंय का तुम्हाला श्रीमंत व्हायचंय असं फक्त वाटत आहे? कारण या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. खरोखर श्रीमंत व्हायची इच्छा असणं आणि फक्त श्रीमंत व्हायचं वाटणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण मी अनेक लोकांच्या तोंडातून हे ऐकले की मला खूप पैसे कमवायचे आहेत, पण डीप डाऊन कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की एवढे पैसे मी नाही कमवू शकत. किंवा त्यांच्या मनात असं कुठेतरी चालू असतं की एवढे पैसे जर माझ्याकडे आले तर मी करणार काय त्याचं? हे पैसे माझ्यासाठी नाहीच आहेत. आणि हे जर पैसे मी कमावले तर माझ्याकडे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स येतील. जी रात्रीची झोप आहे ती मला चांगल्या पद्धतीने लागणार नाही का. आणि श्रीमंत लोक जे असतात ते काही जास्त सुखी नसतात. कुठेतरी त्यांच्या मनात हे सतत चालू असतं. आणि मग अशा वेळी ना मला एक प्रश्न पडतो. तो प्रश्न हा आहे, तुम्ही पैसे कमवत नाही आहात का तुमचं मन हे एका सर्टन लेवलच्या वरती तुम्हाला जाऊच देत नाहीये? आणि एक्झॅक्टली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे प्रियंका देशमुख आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हे जे युट्यूब चॅनल आहे हे फक्त मोटिवेशन देणारं चॅनल नाहीये. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझी एक इच्छा आहे की आपण सर्वांनी आपल्या मनाचा, आपल्या माइंडसेटचा, कॉन्फिडन्सचा, पैशांबद्दल आपले जे विश्वास आहेत त्या विश्वासाचा आणि आपल्या आतमध्ये दडलेले जे स्वप्न आहेत, आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे आपले जे चुकीचे पॅटर्न्स सोसायटीने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये टाकून दिलेले आहेत, या सगळ्या इनव्हिजिबल पॅटर्न्सचा आपण शोध घेणार आहोत. कारण मला ना एक गोष्ट अतिशय स्ट्रॉंगली आणि मनातून वाटते, जर आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला आपलं मन समजून घेता आलं पाहिजे. जर तुम्हालाही अशा गोष्टी सोप्या मराठी भाषेतून एकदम प्रॅक्टिकल ज्या काही ऍक्शनेबल स्टेप्स आहेत याच्या माध्यमातून जर समजून घ्यायच्या असतील तर आत्ता हा व्हिडिओ पॉज करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तिथे साईडला एक बेल नोटिफिकेशन असेल त्यावर पण क्लिक करा, जेणेकरून नवीन टिप्स, नवीन गोष्टी जर काही अपलोड होत असतील या चॅनलवर तर तुम्हाला लगेच कळतील. आणि हो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेवटी एक असं फ्री गिफ्ट देणार आहे, ज्या फ्री गिफ्ट यूज करून तुम्ही तुमच्या स्वतःचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे हे फाइंड आउट करू शकता. सो ऑल ऑफ यू आर एक्साइटेड फॉर दॅट? जर तुम्ही एक्साइटेड असाल तर लेट्स गेट स्टार्टेड फॉर दिस व्हिडिओ. आता मी एक छोटंसं काम करणार आहे. मी माझा माइंड मॅपच्या माध्यमातून तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे की एक्झॅक्टली मनी ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने आपण आपला मनी ब्ल्यूप्रिंट किंवा तुम्ही तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट असेल किंवा पैशांबद्दलचा तुमचा एक थर्मोस्टॅट असतो प्रत्येकाचा, तो कसा आपण फाइंड आउट करणार आहोत. तर लेट्स गेट स्टार्टेड. आणि सगळ्यात पहिले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर लक्ष देणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी किती पैसे नॉर्मल मानते किंवा मानतो. आपल्या प्रत्येकाचा एक पैशांबद्दलचा थर्मोस्टॅट हा फिक्स झालेला असतो, हा एक ठरलेला असतो. तर एक्झॅक्टली आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिगर आउट करणार आहोत की तुमचा स्वतःचा जो कोणी हा व्हिडिओ आता या क्षणाला बघत आहे त्याचा तो पैशांबद्दलचा थर्मोस्टॅट काय आहे, म्हणजे किती पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला नॉर्मल मानता. ओके. सेकंड पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा बघणार आहोत की पैसे जास्त मिळाले तर काय होईल. प्रत्येकाची ह्या प्रत्येक गोष्टींबद्दलची भावना ही वेगळी असते. तर तुमची एक्झॅक्टली भावना काय आहे हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी क्लिअर होईल. तुमच्या मनात असलेले पैशांबद्दलचे जे वेगवेगळे बिलीफ्स आहेत, जे विश्वास आहेत, ते काय आहेत, कोणते आहेत, तुमचा एक्झॅक्टली पैशांबद्दलचा बिलीफ काय आहे, हा आपण या व्हिडिओच्या आज चेक करणार आहोत. त्यानंतर एक्झॅक्टली आज आपण फिगर आउट करणार आहोत की तो एक रिझल्ट कसा अचीव करायचा. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे स्टार्टिंगला की मी या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला एक फ्री गिफ्ट देणार आहे आणि ते फ्री गिफ्ट मी या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला ॲज प्रॉमिस देणारच आहे. तर एक्झॅक्टली आता मनी ब्ल्यूप्रिंट स्टार्ट करण्याच्या पहिले मला तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या 2-3 गोष्टी म्हणजे की तुमच्यापैकी किती जण खरंच असं मानतात की जास्त पैसे म्हणजे जास्त मेहनत. खूप जास्त मेहनत जर केली तरच खूप जास्त आपण पैसे कमावू शकतो. ऑनेस्टली मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की तुमच्यापैकी किती जणींना किंवा किती जणांना असं वाटतं. म्हणजे काय याचा मी थोडंसं इलॅबोरेट करते. मी जास्त मेहनत केली, मी जास्त स्किल शिकले किंवा जास्त काम केलं तरच मी जास्त पैसे कमावू शकते. हो, काम करणं हे महत्वाचंच आहे. एखाद्या स्किलमध्ये
एखाद्या गोष्टीमध्ये स्किलफुल असणं, ती गोष्ट पूर्ण पद्धतीने येणं हे गरजेचंच आहे. मी म्हणत नाही की हे गरजेचं नाही आहे. हे गरजेचंच आहे. पण या सगळ्यांच्या मागे एक इनव्हिजिबल गोष्ट असते आणि सगळ्यात आधी आपल्याला त्या एका इनव्हिजिबल गोष्टीवर काम करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता ती इनव्हिजिबल गोष्ट काय असते ती तुम्हाला सांगते. तुमच्या मनात पैसा म्हटलं की नेमकं काय येतं? तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी वेगळं येत असेल. ओके. पैसा म्हटलं की एखादी वेगळी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते. कुणाच्या मनामध्ये एनर्जी येते, कुणाच्या मनामध्ये मोटिवेशन येतं, कुणाच्या मनामध्ये गिल्ट येतं, कुणाच्या मनामध्ये स्ट्रगल येतं, काहीही येतं. जे आपल्या आयुष्यातले पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत पैशांच्या बद्दल जोडल्या गेलेले, त्यानुसार आपल्या मनात पैशांबद्दलची भावना निर्माण होत असते आणि हीच गोष्ट एक्झॅक्टली तुमच्या मनी ब्लूप्रिंटशी संबंधित आहे. ओके. तर आता सगळ्यात आधी ना या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या पहिले आपण ही गोष्ट समजून घेऊयात की ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट कुठनं झाल्या. तुमच्या मनात पैशांबद्दलची पहिली जी इमेज असते, पहिली जी कल्पना आहे, पहिले जे काही तुम्ही इमॅजिनेशन करता पैशांबद्दल ते येतं कुठून एक्झॅक्टली. पहिले आपण ते समजून घेऊयात आणि नंतर मग मी थर्मोस्टॅट आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. इज दॅट ओके? येस, परफेक्ट. सो आता काय होतं, की आपण जन्माला ज्यावेळेस येतं, त्यावेळेस आपण एकदम एक कोरीपाटी असतो. प्रत्येक जण आपल्यापैकी जेव्हा जन्माला येतं, तेव्हा एकदम कोरीपाटी असतं. येताना आपण कसल्याही प्रकारचे बिलीफ्स, कदाचित ते पैशांबद्दल असतील, कदाचित ते स्वतःबद्दल असतील, कदाचित ते सोसायटीबद्दल असतील, असले कसल्याही प्रकारचे बिलीफ्स घेऊन आपण जन्माला येत नाहीत. करेक्ट? सो काय होतं, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपण या सगळ्या गोष्टी शिकायला जातो. आपण त्या शिकतो. घरातून असतील, आपल्या समाजातून असतील, आपल्या स्कूलमधनं असतील, आपल्या आजूबाजूच्या लोकांमधनं असतील, आपल्या मित्रमैत्रिणींमधून असेल, आपल्या ज्या डेली बेसिसवर जे काही एक्सपिरियन्सेस आपल्याला येतात, त्या एक्सपिरियन्सेस मधनं आपण ह्या गोष्टी शिकायला जातो. कुणीतरी कधीतरी म्हटलेलं असतं, की पैसे कमवणं ही एकदम कठीण गोष्ट आहे. तीच गोष्ट आपल्या मनामध्ये बसते. कुणीतरी कधीतरी म्हटलेलं असतं, की श्रीमंत लोक ना हे खूप वेगळे असतात. त्या श्रीमंत लोकांबद्दलची ती इमेज आपल्या डोक्यामध्ये बसली असते. खास कर तर बॉलिवूड. जी आपली बॉलिवूड इंडस्ट्री आहे, यामध्ये आपल्या डोक्यामध्ये अशाच पद्धतीने टाकलेलं आहे, की जे श्रीमंत लोक असतात, ते काहीतरी चुकीचं करतात आणि मग त्यांच्याकडे पैसा येतो. जो हिरो असतो, तो एकदम गरीब असतो. बॉलिवूडने आपल्या डोक्यामध्ये टाकलेली ही कॉन्सेप्ट आहे श्रीमंत लोकांची आणि एका गरीब हिरोची. तो हिरो कसा स्ट्रगल करून मग वरती जातो. तर ह्या एक्सपिरियन्सेसवरनं जे आपण व्हिज्युअली बघितलं आहे, त्यामधनं या गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत. आता कुणीतरी म्हणतं, की "बाबा मला एवढं तर पुरेसं आहे बाबा. मला काही याच्या पुढे जायचं नाही. आपले अंथरूण जेवढे आहेत ना, मला तेवढेच पाय पसरायचे." त्यामुळं त्या पद्धतीने आपण विचार करायला लागलोत पुढे चालून. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकल्या, त्यावेळेस आपण लहान होतो. पण त्या गोष्टींचं ॲनालिसिस आपण लहान असल्या कारणानं कधी केलंच नाही. ऑनेस्टली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुमच्यापैकी खरंच किती जण अशा आहेत किंवा किती जणी अशा आहेत, ज्यांनी या गोष्टींचं कधी ॲनालिसिस केलंच नाही आहे. जे दुसऱ्यांनी म्हटलं, जे दुसऱ्यांच्या तोंडून आपण ऐकलंय, जे लहानपणापासून आपण वारंवार ऐकत आलोय आणि अनेक वेळा त्याच वारंवार ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच मनात साठत जातात आणि त्याच आपली स्वतःची पैशांबद्दलची असलेली ब्लूप्रिंट बनवत जातात. करेक्ट? ह्या मनात साठलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच हळू-हळू डिसिजन बनत जातात. तुमच्यापैकी किती जणांनी किंवा किती जणींनी ऑलरेडी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे? जर तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं असेल ना, तर प्लीज एकदा मला चॅट बॉक्समध्ये सांगा, की ऑलरेडी जे काही तुमच्या मनामध्ये गोष्टी आलेल्या होत्या, त्या गोष्टी पुढे जाऊन तुमच्या डिसिजन्समध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. अमेझिंग. थँक सो मच. सो आता एक्झॅक्टली जो पहिला पॉइंट मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाची पैशांबद्दलची एक मला हा नंबर नॉर्मल वाटतो, असा प्रत्येकाचा एक पैशांबद्दलचा असतो. आणि जो बेसिकली हा पार्ट आहे ना, हा पार्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका कारण हा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही तुमचं थोडंसं एनालिसिस करा, की तुम्हाला असं मी किती पैसे स्वतः नॉर्मल मानते किंवा मानतो. फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी कुणी असं असेल, की मी ₹50,000 महिना कमवतो, ते माझ्यासाठी नॉर्मल आहे बाबा. मी ₹1,00,000 झाले ना, की ते माझ्यासाठी नॉर्मल आहे. कुणाचं असं म्हणणं असतं, की 2,00,000 असतील, 10,00,000 असतील किंवा 20,00,000 असतील. हे जर माझ्याकडे पर मंथ कन्सिस्टंटली येत असतील, तर ते माझ्यासाठी नॉर्मल आहे. करेक्ट? तुमच्यापैकी प्रत्येकाची ही फिगर वेगवेगळी असू शकते. आता प्रश्न हा नाही,
की एवढे असले नॉर्मल जी काही डेफिनेशन आहे तुमची ती अम्बिशन असणं चुकीचं आहे, हा प्रश्नच नाही आहे मुद्दा. अम्बिशन असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या मनात एक्झॅक्टली माझ्यासाठी किती इन्कम नॉर्मल आहे याची एक इंटरनल सेटिंग असू शकते. आणि प्रत्येकाच्या मनात ही जी इंटरनल सेटिंग आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने सेट केलेली असेल. आणि एक्झॅक्टली आपण याला मनी थर्मोस्टॅट असं म्हणतो. आता थर्मोस्टॅट काय असतं? टेम्परेचर जर कमी झालं तर हीटर सुरू होतो, करेक्ट? आणि जास्त झालं तर त्याचा कुलिंग इफेक्ट सुरू होतो. तसंच काही लोकांच्या बाबतीत, पैशांच्या बाबतीतही एक्झॅक्टली इनव्हिजिबल थर्मोस्टॅट हा काम करत असतो. तो पर्सन त्या एका ठराविक लेवल पर्यंत पोहोचला की त्याचं जे थर्मोस्टॅट आहे हा थर्मोस्टॅट, काही लोकांचे ना एक्झॅक्टली हा इनव्हिजिबल मनी थर्मोस्टॅट काम करायला लागतो. एका सर्टन लेवल पर्यंत पोहोचलं की नकळत जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी डोक्यात यायला लागतात. कदाचित जास्त खर्च, चुकीचे डिसिजन्स, अपॉर्च्युनिटीज, येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज नाकारणं, स्वतःला कमी समजणं किंवा अचानक सेल्फ सबोटॅज मध्ये जाणं किंवा अचानक काहीतरी सेल्फ सबोटॅज. ऑनेस्टली मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुमच्यापैकी किती जणांचा किंवा किती जणींचा हा मनी थर्मोस्टॅट ऑन होतो. थँक्यू सो मच. एक्झॅक्टली. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगते. अशा कंडिशन मध्ये ना मग स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मला जर जास्त पैसे मिळाले तर काय होईल? जर हा प्रश्न ना खरंच खूप पॉवरफुल आहे. कारण काही लोकांना जास्त पैसे मिळाले की एक्साइटमेंट वाटते. काही लोकांना असं वाटतं की अरे यार, माझ्याकडे जर जास्त पैसे आले ना तर लोक म्हणतील की ही बदलली आहे किंवा हा बदललाय. माझ्याकडे जर जास्त पैसे आले तर लोकांना असं, लोकच मला पैसे मागतील, हे पण काही जणांच्या मनात येऊ शकतं. माझ्याकडे जास्त पैसे आले तर माझ्या जी शोल्डरवरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल, जबाबदारी वाढेल. मला टॅक्स लागेल, मला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागेल, मी बदलून जाईल, होऊ शकतं. अशाही प्रकारची भावना कुणाच्या मनात येऊ शकते. काहींना असं वाटतं की अरे माझ्याकडे जास्त पैसे आले ना, सो सॉरी, काहींना असं वाटतं की माझ्याकडे ना जास्त पैसे आले तर लोकांना असं वाटेल की ही तर पार बदलली आहे किंवा हा तर पार बदललाय, म्हणून मी कम्प्लिटली माझ्याकडे जास्त पैसा आला तर बदलूनच जाईल आणि लोक जलस होतील माझ्यावर, हिच्याकडनं कसं काय एवढा जास्त पैसा येतोय म्हणून लोक जलस होतील. बघा, एक लक्षात घ्या, ह्या पैशांबद्दल असलेल्या फिलिंग आहेत, जलसी, एक्साइटमेंट, त्यानंतर ओव्हर थिंकिंग, या त्याच्यासोबत येणाऱ्या ज्या आहेत ना या फिलिंग्स आहेत. कारण काही लोकांना पैसा मिळाला की एक्साइटमेंट वाटते, काही लोकांना एन्झायटी वाढते त्यांची, काही लोकांना मी आलेला पैसा मॅनेज कसं करू हेच कळत नाही. काही लोकांचं काय असतं ना, अरे यार आला पैसा तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील, काहीतरी चुकीचं करते नक्कीच. पैसे आले म्हणजे जबाबदारी वाढेल, माझं तर पूर्ण आयुष्यच बदलून जाईल. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते, आणि ती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टीची इच्छा करतो त्याच गोष्टी आतून भीतीही वाटत असते. एक्झॅक्टली. ज्या गोष्टींची आपण इच्छा करत असतो ना त्याच गोष्टींबद्दल आपल्याला आतून भीती वाटायला लागते. मग बाहेरून आपण काय म्हणतो, मला सक्सेस पाहिजे, पण आतून आपलं काय मन म्हणतं की सक्सेस ना डेंजरस आहे, त्या सक्सेस पासून लांब राहा. आणि मग एक्झॅक्टली तुम्ही स्वतः जे वागत आहात आणि आतलं मन, या दोघांचं कॉन्फ्लिक्ट सुरू होतं. लक्षात येते? मग एक्झॅक्टली इथे मला तुम्हाला दोनच शब्द सांगायचे आहेत, ते म्हणजे तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःला किती अलाव करता. म्हणजे काय, तुमची क्षमता किती आहे, तुमची कपॅसिटी किती आहे, आणि तुम्ही स्वतःला किती परमिशन देता, तुमची स्वतःला काय परवानगी तुम्ही देता. ओके. आता तुमच्यात पैसे कमवण्याची किती कपॅसिटी असू शकते, तुमच्यात स्किल आहे का, तुमच्यात टॅलेंट आहे का, नॉलेज आहे का, अपॉर्च्युनिटी आहेत का, पण प्रश्न काय आहे माहितीये का, तुम्ही स्वतःला त्या लेवलवर जाण्याची परमिशन देता की नाही, हा मेन प्रश्न आहे. कधी आपण स्वतःला काय करत असतो, सांगत असतो मी अजून तयार नाहीये, माझ्याकडून काहीच होणार नाही, माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पैसे कोण देणार, मी एवढं कसं चेंज होऊ ना माझ्या आयुष्यात, मी कसं चार्ज करू एवढं लोकांना. आणि मग प्रॉब्लेम मार्केटमध्ये नसतो हे तुम्हाला लक्षात येईल. प्रॉब्लेम मार्केटमध्ये नसतो, प्रॉब्लेम कशामध्ये असतो, प्रॉब्लेम तुम्ही स्वतःला जी परमिशन देता त्या परमिशन मध्ये प्रॉब्लेम असतो. किती जणींना किंवा किती जणांना पटतंय जे मी काही बोलतेय ते. आणि एक्झॅक्टली इथे सेल्फ वर्थ येते.
तुम्ही स्वतःची किंमत किती मानता, कारण याचा परिणाम तुमच्या डिसिजन्स ते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काही घेणार आहात त्या डिसिजन्सवर याचा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या कामाची किंमत किती ठेवत आहात. तुम्ही एखाद्या सोबत जर निगोसिएशन करत आहात तर त्या निगोसिएशन मध्ये तुम्ही लगेच मागे येताय का. तुमच्या समोर जर एखादी अपॉर्च्युनिटी असेल, समोर नॉक करते ती अपॉर्च्युनिटी, पण ती अपॉर्च्युनिटी आली की तुम्हाला घाबरायला होतं का. तुम्ही एखादी गोष्ट जर स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर ती इन्व्हेस्ट करण्याच्या पहिले 10 वेळेस विचार करता का. कारण कधी आपण जगाला म्हणत असतो माझी किंमत ओळखा, पण खरं तर आपण स्वतःलाच त्या केसमध्ये परमिशन देत नाहीत. आपण स्वतः आपली जी किंमत आहे त्या किंमतीवर डाऊट करत असतो. तर आता थोडंसं समोर जाऊन ना एक गोष्ट समजून घेऊया की प्रत्येकाच्या मनात पैशांबद्दलचे वेगवेगळे बिलीफ्स असतात. तर ते कसे बिलीफ्स असतात ते थोडंसं समजून घेऊयात. कुणाला वाटतं की पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक हे खूप ग्रीडी असतात, खूप मेहनत केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, आपल्यासाठी आपल्यासारख्या लोकांसाठी तर हे नाहीच आहे. मग प्रश्न काय आहे की हा जो ब्ल्यूप्रिंट आहे ना पैशांबद्दलचा आपल्या मनामध्ये तयार झालेला, जो कदाचित सोसायटीने, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा जे काही आपलं आपले जे काही आतापर्यंतचे अनुभव आहेत त्यामधनं आलेला, ही सगळी जी ब्ल्यूप्रिंट आपल्या मनामध्ये तयार झालेली आहे ही बदलावी तर लागेल पहिल्यांदा. तर एक्झॅक्टली प्रश्न हा येतो की ही जी पैशांबद्दलची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली असते ही बदलायची कशी. ओके, तर सगळ्यात आधी ह्या गोष्टीची जाणीव म्हणजे अवेअरनेस आपल्यामध्ये पाहिजे. ओके, तुमच्या मनात काय चाललंय एक्झॅक्टली हे दिसायला लागलं पाहिजे तुम्हाला. आणि ते कसं दिसायचं यासाठी मी तुमच्यासाठी एक फ्री गिफ्ट घेऊन आलेली आहे. ते फ्री गिफ्ट मी तुम्हाला देणार, पण त्याआधी मला थोडंसं इलॅबरेट करू द्या की एक्झॅक्टली तुम्ही तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट कशा पद्धतीने बदलू शकता आणि याची जाणीव पहिल्यांदा तुम्हाला कशा पद्धतीने झाली पाहिजे. सो जर तुम्ही एक्सायटेड असाल तर प्लीज आत्ताच लगेच कॉमेंट सेक्शन मध्ये एकदा फक्त एक्सायटेड म्हणून लिहा, सो दॅट आय कॅन एक्सप्लेन दॅट. अमेझिंग, थँक्यू सो मच. आता एक्झॅक्टली मी जे सांगितलं की याची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. तुमच्या मनात काय चाललं हे तुम्हाला दिसायला लागलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचा पॅटर्न हा दिसत नाही, जोपर्यंत तुमचा आतापर्यंतचा पॅटर्न काय आहे हे तुम्हाला व्हिजिबल नसतं, तोपर्यंत तुम्ही त्या पॅटर्नला कसं बदलणार. म्हणून आज एक्झॅक्टली मी तुम्हाला पैशांबद्दलचा विचार करायला सांगणार आहे. तुम्ही स्वतः पैशांबद्दल काय मानता, श्रीमंत लोकांबद्दल तुमचं मत काय आहे. तुमच्यासाठी खूप पैसा म्हणजे किती पैसा. तुम्हाला जास्त पैसा जर मिळाला तर तुम्हाला आनंद होईल का तुम्हाला भीती वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी खरंच किती पैसा डिझर्व करते किंवा करतो हे तुम्हाला आतून वाटतं की नाही वाटतं. कारण मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओच्या स्टार्टिंगला, मला खूप पैसा कमवायचा आहे याची इच्छा असणं आणि फक्त वाटणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही इथेच थांबा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन द्यायची गरजच नाहीये. कारण थोडा वेळ तुम्हाला आता स्वतःकडे बघायचा आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे फ्री गिफ्ट तुम्हाला सांगितलं होतं ते फ्री गिफ्ट देणार आहे. मी एक्झॅक्टली तुम्हाला तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट काय आहे आणि तो कसा फाइंड आउट करायचा ह्यासाठी एक पीडीएफ बनवलेला आहे. या पीडीएफच्या साह्याने तुम्ही तुमचा स्वतःचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे हे फिगर आउट करू शकता. तर एक्झॅक्टली हा जो पीडीएफ आहे हा डिझाईन ह्या पद्धतीने केलेला आहे की स्वतःच्या मनातील पैशांबद्दलचे विश्वास पहिल्यांदा ओळखायचे आहेत. यामध्ये मी तुम्हाला काही क्विजेस दिलेले आहेत, म्हणजे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्या प्रश्नांच्या नंतर जर्नल फिल करायचं आहे तुम्हाला. हे एकूण फक्त 18 पेजेसच आहे. तर हे एक्झॅक्टली तुमच्या आतापर्यंतचे काय पॅटर्न्स आहेत ते समजून घेऊन पुढे कशा पद्धतीने जायचं आहे त्यासाठी आहे. सो जर तुम्ही जे कोणी आता हा व्हिडिओ बघत आहात, जर तुम्ही एक्सायटेड असाल हे पर्टिक्युलर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे आणि तो डाउनलोड करण्यासाठी मी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज तुमच्या समोर येईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचं नाव, नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. सो दॅट हा जो काही एक्सरसाइज आहे पर्टिक्युलर हा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर भेटेल आणि तो डाउनलोड करून तुम्ही ते पूर्ण जर्नल फिल करू शकता आणि विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याची क्लॅरिटी येईल की तुमच्या आयुष्यातला तुमचा स्वतःचा मनी ब्ल्यूप्रिंट कसा आहे ते. आणि हो,
आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला व्हॅल्यू भेटली असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कोणता एक पॉइंट तुमच्यासाठी बलबॉन होता. ते असा कोणता एक पॉइंट होता ज्या पॉइंटमध्ये तुम्हाला रिअलाइज झालं की खरंच तुमचा कदाचित आतापर्यंतचा करत असलेला विचार हाच चुकीचा असू शकतो. म्हणून आणि मन समजून घेण्यासाठी जर एक पाऊल तुम्ही आज पुढे टाकलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, सो दॅट मी नवीन प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी आणू शकेल. आणि या व्हिडिओला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन टू द नेक्स्ट व्हिडिओ.